तर आपण 2024ला बाय बाय करू हां. आणि येणाऱ्या 25ला 2025चं आपण वेलकम करणार आहोत. तर स्वागत करू आपण 2025चं. 2025 हे एक विशिष्ट असे एक वर्ष आहे की ते गणितीय वर्ष म्हणून या गणितीय वर्षाबद्दल आपण जे काय माहिती आहे म्हणजे गणिताबद्दल की 2025 हे एक गणितीय वर्ष आहे. 2025 हे वर्ष एक सामान्य वर्ष आहे. जसं की 2024 हे कसं होतं लीप वर्ष होतं, तर 2025 हे एक सामान्य वर्ष आहे. 2025 या वर्षामध्ये एकूण 52 आठवडे आणि 2 दिवस आहेत. 2025 या वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने झालेली आहे तर बुधवार या दिवसाने झालेली आहे. 2025 या वाराची सुरुवात जशी बुधवारने झाली तशी शेवट पण 2025चा बुधवार या दिवसाने होत आहे. 2025च्या नंतरचं कोणतं वर्ष येणार आहे तर 2025च्या नंतरचं वर्ष येणार आहे 2026 आणि 2025च्या अगोदरचं वर्ष होतं 2024. 2025 ही एक विषम संख्या आहे. त्याला इंग्लिशमध्ये ऑड नंबर असे म्हणतात. 2025 ही एक संयुक्त संख्या आहे. कोणती संख्या आहे संयुक्त संख्या आहे. तसेच तिला कंपोजिट नंबर असे देखील म्हणतात. 2025 ही एक 1718वी संयुक्त संख्या आहे. म्हणजे 2025 पूर्वीच्या एकूण 1718 म्हणजे 1718 संयुक्त संख्या आहेत ह्याच्या अगोदरच्या. 2025 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 306 आहेत. म्हणजे 1 पासून ते 2025च्या जर मूळ संख्या मोजल्या आपण तर 306 मूळ संख्या निघतात. 2025 ची जर आपण डबल केली तर 2050 हे 2025 ची जर डबल केली तर त्याची किती होते 4050. 2000 आता हे महत्वाचं आहे बघा. 2025 चे आपण जर फॅक्टर पाळले म्हणजे 2025 ला किती संख्येने भाग जाईल तर 2025 ला एकूण 1 3 5 9 15 25 27 45 75 81 135 225 405 675 आणि 2025 एवढ्या संख्येने 2025 ला भाग जातो. 2025 मध्ये एकूण फॅक्टर 15 फॅक्टर आहेत. तर सर्वात लहानात लहान फॅक्टर म्हणजे ही 2025 ला भाग जाणारी एक संख्या आहे आणि सर्वात मोठी संख्या आहे 2025. यानंतर 2025 हे एक वर्ग वर्ष आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्ग वर्ष आहे. तर 2025 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 45 या संख्येचा वर्ग आहे. आता हे 2025 हे वर्ग वर्ष आहे. या अगोदर 89 वर्षानंतर आपलं 2025 हे वर्ष आले की वर्ग संख्या असणार आहे. या अगोदर 1936 ही वर्ग संख्या होती की वर्ग असणार इयर म्हणजे वर्ष. आणि 2025 नंतर येणार वर्ग वर्ष 92 वर्षानंतर येणार आहे. आता जे की आपण नसणार आहे म्हणजे 2116 हे वर्ग वर्ष येणार आहे. आता 2025 या सर्व संख्याचे जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर काय येणार आहे 0 येणार आहे. 2025 या संख्येच्या सर्व संख्येची जर बेरीज केली तर 9 येते आणि 9 ही एक संख्या काय आहे वर्ग संख्या आहे. कशाची वर्ग आहे तर 3 चा वर्ग आहे. 2025 या प्रत्येक नंबर मध्ये एक मिळवला तर त्यांची एक बेरीज होते 3136 आणि 3136 हा एक 56 चा वर्ग आहे. 2025 या संख्येमध्ये म्हणजे 15 चा वर्ग आणि 3 चा वर्गाचा जर गुणाकार केला तर 2025 ही संख्या आपल्याला मिळेल. 2025 ही संख्या जर 3 चा चौथा घात आणि 5 चा दुसरा घात केला तर आणि त्या संख्येचा गुणाकार केला तर 2025 ही संख्या आपल्याला मिळेल. 2025 या संख्येचा जर घन केला आपण तर 8,30,30,37,65,625 ही मिळेल.
2025चा जर वर्ग केला तर 41,625,000 ही संख्या मिळेल. 2025 ही संख्या आपल्याला मिळवण्यासाठी 5चा वर्ग अधिक 20चा वर्ग अधिक 40चा वर्ग यांची बेरीज जर केली तर 2025 ही संख्या मिळेल. 2025 या संख्येचा शॉर्ट फॉर्म मध्ये जर आपण वर्ग काढण्याची ट्रिक मागे बघितली होती, म्हणजे की 4चा आणि त्या पुढच्या संख्येचा गुणाकार केला 20 आले आणि राहिलेल्या संख्येचा जर वर्ग केला तर 2025 ही अशी मिळेल. 2025 मध्ये 12चा घन अधिक 297 मिळवलं तर 2025 ही संख्या मिळेल आपल्याला. त्यानंतर 2025 या संख्येमध्ये 13चा जर घन केला आणि त्यामधून 172 वजा केले तर 2025 ही एक संख्या मिळेल. आणि 2025 यामध्ये 25 गुणिले 81 केलं तर 2025 मिळते, किंवा 5चा वर्ग आणि 9चा वर्ग जर केला तर 2025 ही संख्या मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2025 हा संख्या 1 पासून ते 9 पर्यंतच्या सर्व घनाची बेरीज जर केली तर 2025 ही एक संख्या मिळते. म्हणून स्टॉप. तर अशा या 2025 गणितीय वर्षाची आपण मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करणार आहोत. वेलकम 2025. वेलकम.